नमस्कार. प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट अर्थात PDP ट्रस्ट आणि प्रज्ञापुरी सेवान्यास संचलित श्री दत्तस्वामी आध्यात्मिक गुरुपीठ अक्कलकोट आजपासून पिंपरी चिंचवड स्थित जे काही आमचे सात्विक भाविक आहेत त्यांच्याकडे राजवास्तू अर्थात ही केरळ, कर्नाटक, दक्षिण पद्धतीने आणि प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्राच्या अंगाने हे कार्य करत असताना त्याला लागणारं साहित्य अनेक गोष्टी आहेत. आता हल्लीच आपण पाहतो बरेचसे पूजा कार्य करत असताना आपण पूजेचं साहित्य कॉन्ट्रॅक्टसह त्यांना आपण पूजा देत असतो, पण शक्यतो त्या पूजेच्या साहित्यामध्ये त्याची गुणवत्ता ही स्वतः आपण यजमानाने तपासावं लागतं की खरंच ते जे साहित्य आणतायत तर ती व्यक्ती अर्थात तुमच्याकडे जे काही कार्यासाठी येत असतील त्यांना आपण पारखलं पाहिजे. की बऱ्याच वेळेला काय होतं, आपण खूप धावपळीत असतो आणि धावपळीत असल्यामुळं काय होतं की नाही तुम्हीच तयारी करा, आमच्याकडे वेळ कमी आहे. तर धार्मिक कार्याला वेळ द्यावं लागतं, कोणते कार्य वेळ दिल्याशिवाय होत नाही. तर आपण सर्व स्वतः साहित्य नियोजन करणे हे अपेक्षित असतं, पण आपल्या घाई गडबडीमुळे बरोबर त्या संधीचा समोरचा व्यक्ती फायदा घेत असतो आणि आपल्याला नको त्या गोष्टी आपण पैसे देऊन बसतो आणि यूज झालेलेच वस्तू शक्यतो आपल्या पूजा कार्यामध्ये वापरण्याची शक्यता असते. अर्थात प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचं PDP ट्रस्टचं एक स्टँडर्ड पॅरामीटर आहे की इथं कोणतीही वस्तू रिसायकलची नसते, म्हणजे पुन्हा वापर झालेले सर्व गोष्टी शुद्ध, सत्व आणि सात्विक आणि अर्थात कमीत कमी केमिकल विरहित या अशा गोष्टीचं आम्ही नियोजन करत असतो. आणि सर्व जबाबदारी खात्रीपूर्वक म्हणजे यजमानांनी अर्थात भाविकांनी डोळे झाकून पूर्ण 100% 1,00,000% विश्वास ठेवण्यायोग्य अशा पद्धतीने हे सर्व कार्याचं नियोजन असतं. तर हे सर्व कार्याची माहिती समाजाला जागृत व्हावी. हल्ली धार्मिकतेच्या नावाखाली होणारी जी फसवणूक आहे, जी लूट आहे, मग हे थांबवता येण्यासाठी दृष्टिकोनातून थोडं खर्च येईल, आपल्या क्षमतेप्रमाणे आपण करायचं, पण साहित्य शक्यतो पूजेचं आपल्याकडे नियोजन ठेवायचं. आपण ज्यांना समोरच्यांना ते कार्य देतो बरेचसे मटेरियल्स, बरेचसे साहित्य हे रिसायकल अर्थात पुन्हा यूज झालेले आहेत, अर्थात ते वापरलेले असू शकतात. तर आपण खात्री करायची की ह्या पद्धतीने सर्व वस्तू नव्याने आहेत का, त्या वस्तूचं आपण गंध, त्या वस्तूचं परीक्षण करणं हे तितकं आपल्याला आलं पाहिजे. कारण पूजा आपल्या घरची आहे, कार्य आपल्या घरचं आहे. आज हे आपण राजवास्तू करतो आहे तर समोरच्याने आम्हाला जबाबदारी दिली, प्रत्येकी गोष्ट आम्ही काळजीपूर्वक जबाबदारीने हे कसं आम्हाला पूर्ण करता येईल आणि ह्यात आमच्यातनं कोणती चूक होणे ही काळजी घेतो. हे सर्व करत आहेत, हे सर्व ईश्वरच आपल्याकडून करून घेत आहेत, गुरुच आपल्याकडून करून घेत आहेत, पण आपण आपल्या कार्याशी आणि आपल्या सेवेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तर नक्कीच ह्या पद्धतीने जर आपल्याला राजवास्तू, वैदिक वास्तू, विश्वकर्म वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरचं वास्तूचं भूमिपरीक्षण, निरीक्षण, डिझाईन किंवा वैदिक वास्तू जर करायचं असेल तर नक्कीच आपण ह्या पद्धतीने विचार करू शकता. अर्थात प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचा जो संपर्क क्रमांक आहे 9850081492 हा नंबर आहे. 9850757108 हा सुद्धा आमचा संपर्क क्रमांक आहे. आपल्याला वास्तुशास्त्राप्रमाणे जर योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने जर मार्गदर्शन पाहिलं असेल तर नक्कीच आपण ह्यासाठी संपर्क करू शकता. मंगल माहेश्वरी शुभम भवंतु.